नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आंतरवाली सराटी येथे राज्याचं शिष्टमंडळ आणि त्या शिष्टमंडळामध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड भारतीय जनता पक्षाचे आमदार हे दोन महत्वाचे नेते आंतरवाली सराटी येथे आले होते. जवळपास तासभर त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि अनेक मुद्द्यांवरती यावेळी चर्चा करून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उद्यापासून सुरू होणारं उपोषण जे आहे ते रद्द करावं अशी मागणी केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही वेगवेगळ्या मागण्या होत्या त्यामध्ये सर्वप्रथम जी महत्वाची जी मागणी होती ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांना हैदराबाद गॅझेट च्या नुसार जे काही आरक्षण आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला ते देण्यात यावं आणि त्यासाठीच्या नोंदी तपासल्या जाव्या आणि या नोंदीनुसार हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळावं, ही जी प्रमुख मागणी होती ती आज पुन्हा एकदा मान्य करण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी किती आहेत, नेमक्या नोंदी किती सापडल्या आणि किती मराठा समाजाच्या तरुणांना, युवकांना, युवतींना प्रमाणपत्र देण्यात आलं याची माहिती आम्हाला मिळावी अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि ती मागणी आज मान्य करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सविस्तरपणे आज चर्चा केली आणि या चर्चेनंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच या सर्व गॅझेट जे आहे, हैदराबाद गॅझेट असेल, औंध गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, या सगळ्या संबंधी चर्चा करायला तयार आहोत. मात्र हैदराबाद गॅझेटनुसार तत्काळ तुम्हाला प्रमाणपत्र वाटप केले जातील असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे आणि त्यानुसार जवळपास 1 महिन्याचा त्यांनी कालावधी घेतलेला आहे, मागितलेला आहे आणि या 1 महिन्यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार जेवढी काही नोंदी असतील त्या सगळ्यांना प्रमाणपत्र दिले जातील आणि त्या प्रमाणपत्रांचं वाटप होईल असं आश्वासन आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये दुसरी जी महत्वाची मागणी होती ती म्हणजे आंतरवाली सराटी येथे जेव्हा उपोषण करण्यात आलेलं होतं, या उपोषणावरती लाठीमार करण्यात आलेला होता आणि या लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे, 360 चे गुन्हे दाखल करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि ती मागणी सरकार दरबारी मांडण्यात येईल, म्हणजेच गृह मंत्रालयाकडे, मुख्यमंत्र्यांकडे सांगण्यात येईल या संबंधी. त्यानंतर त्या संबंधीचा निर्णय होईल असं आश्वासन आज देण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या चर्चेमध्ये जे महत्वाचं जे आहे ते म्हणजे उद्या उपोषण सुरू राहणार का, सुरू होणार का? मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषणाचं अस्त्र उपसलेलं आहे मराठा आरक्षणासाठी ते म्हणजे ते फक्त एका खाटेवरती बसून भर उन्हामध्ये कोणताही मंडप किंवा पेंडॉल किंवा टेंट असं कोणतंही घेणार नाहीत आणि फक्त बाजेवरती बसून भर उन्हामध्ये त्या उपोषणाला सुरुवात करतील. या उपोषणामध्ये ते पाणी पिणार नाहीत, अन्न घेणार नाहीत आणि कोणतेही औषधोपचार घेणार नाहीत, सलाईन लावलं जाणार नाही, असा कडक उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता आणि त्यामुळं आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे तिथं पोहोचलं. जवळपास तासभर त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि मराठवाडा मधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट हाच निकष असेल आणि त्या निकषानुसारच प्रमाणपत्र वाटप केले जातील असं सांगण्यात आलं. कन्नडचं एक उदाहरण यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं की कन्नडमध्ये काही जे जात प्रमाणपत्र वैधता अधिकारी आहेत किंवा कुणबी नोंदी तपासणारे अधिकारी आहेत यांनी काही नोंदी अडवून ठेवल्या होत्या का, तर तसं नाहीये. तर या सगळ्या नोंदी तपासल्या जात होत्या, मात्र प्रशासनातील दिरंगाईमुळे या येथे विलंब झाला होता. असा विलंब आता यापुढे कुठेही मराठवाड्यात होणार नाही असं आश्वासन या निमित्तानं देण्यात आलं आणि या नोंदी आज जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणार होतं त्यापूर्वीच म्हणजे 1 दिवस आधीच या सर्व लोकांना कन्नड मधली प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे.
मराठा समाजाची 58 लाख नोंदी असल्याचं आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आणि या 58 लाख नोंदी आलेल्या आहेत आणि या 58 लाख नोंदींपैकी सर्वांना जात प्रमाणपत्र मिळतील असं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र थांबणार नाही, त्याच्या सूचना प्रशासनाला स्पष्टपणे सूचना देण्यात येतील. या 58 लाख नोंदींपैकी एकही जात प्रमाणपत्र थांबणार नाही. या जात प्रमाणपत्रांना वैधता प्रमाणपत्र देखील मिळालं पाहिजे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. त्यासोबतच मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावं ही एक प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती. मात्र ही मागणी याला कायदेशीर वैधता तपासावी लागेल, संविधानिक वैधता तपासावी लागेल आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र या दोन प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं, ते हैदराबाद गॅझेटनुसार मिळावं. ही जी मागणी आहे ती मान्य करण्यात आलेली आहे. मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडे 1 महिन्याचा वेळ त्यांना दिला पाहिजे आणि त्यानंतरच आपण पुढचा निर्णय घ्यावा असं शिष्टमंडळानं विनंती केली आणि त्यानुसार आता 1 महिन्याचा कालावधी त्यांना देण्याचं ठरलेलं आहे. ज्या ज्या मागण्या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये मान्य करण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यांचा पाठपुरावा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेला आहे. 10 महिन्याचा कालावधी झालेला होता. 10 महिन्याचा कालावधी होऊन देखील या मागण्या मान्य झालेल्या नाहीत असं त्यांचा आक्षेप होता. मात्र आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटी येथे पोहोचलं. स्वतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे तिथे हजर होते आणि त्यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सातारा गॅझेट वरती सध्या वेट अँड वॉचची भूमिका ही सरकारची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठवाडा असेल किंवा इतर विभाग असतील महाराष्ट्राचे यामध्ये किती किती प्रमाणपत्र मिळाले त्याचा देखील आकडा दिलेला आहे. कोकण विभागात 7,53,000 प्रमाणपत्र नोंदी सापडल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये 6 लाख नोंदी सापडल्या तर मराठवाडा विभागामध्ये 32,000 नोंदी सापडल्या. सर्वाधिक नोंदी या विदर्भामध्ये नागपूर विभागात सापडल्यात. अशा या सगळ्या मिळून एकूण 57,41,000 नोंदी सापडलेल्या आहेत आणि या समितीनुसार शिंदे समिती जी काम करत होती या नोंदी शोधण्याचं या समितीला या नोंदी सापडलेल्या आहेत. या समितीच्या नुसार या सगळ्या मराठा समाजातील प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि जे मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी द्यायच्या आहेत त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी हा मागून घेण्यात आलेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केलाय आणि त्यामुळे आता विभागीय आयुक्तांसोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहेत. विभागीय आयुक्त हे नेमकं काय सांगतात आणि ती जी माहिती आहे त्या बैठकीत जे काही ठरणार आहे ते पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यासोबत फोनवरती चर्चा करून सांगितलं जाईल आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं उद्याचं उपोषण सुरू राहणार की ते उपोषण स्थगित केलं जाणार यावरती निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त यांच्यासोबत मंत्रिमंडळाची या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल तो मनोज जरांगे पाटील यांना कळवला जाणार आहे. तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे. फडणवीसांना सूचना दिल्या तर अधिकारी कामाला लागतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठा आक्षेप हा त्यांच्या मध्ये असल्याचं आजच्या या सगळ्या चर्चेवरून दिसून आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातून काही फोन जातात आणि त्यानंतर अधिकारी काम करत नाही असा देखील आक्षेप त्यांनी नोंदवला. मात्र तो सपशेल खोटा आहे. असं काहीही झालं नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच जे या आंदोलनामध्ये गेल्या 3 वर्षापासून 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे. या दरम्यानच्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी जे लोक शहीद झालेले आहेत त्यांना सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, शासकीय नोकरीमध्ये त्यांच्या वारसांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे अशी ही एक प्रमुख मागणी होती. त्यापैकी
245 लोकांना आतापर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात आले असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आणि त्यानंतर 31 वारसांना निधी मिळेल ही फाईल सध्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे आणि या कार्यालयामधून लवकरच त्यांना ही अनुदान मिळेल। या संबंधी एक महत्वाची माहिती जी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ती देखील सांगितली पाहिजे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की जे आंदोलक शहीद झाले त्यांच्या वारसांना एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्यात आली, मात्र काही लोकांनी काही वारसांनी ही नोकरी नाकारली आणि त्यामुळे त्यांना आता MIDC मध्ये नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। या वारसांनी जर MIDC मध्ये नोकरी स्वीकारली तर हा देखील मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे। या सगळ्या चर्चेमध्ये जे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट समोर आली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये जे आंदोलन समाप्त केलं होतं त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना मराठवाड्यातील मराठ्यांना ही हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यासाठी त्यांच्या नोंदी तपासल्या जातील आणि त्यासाठी शिंदे समिती ही स्थापन करण्यात आलेली होती। या शिंदे समितीकडून किती नोंदी तपासल्या गेल्या त्याचा आकडा त्यांना हवा होता, तो आकडा आज त्यांना देण्यात आला। जवळपास 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत संपूर्ण राज्यामध्ये आणि त्यानुसार मराठवाड्यामध्ये या सगळ्या मराठा बांधवांना आता प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत। यामध्ये या गेल्या 10 महिन्यामध्ये ही प्रमाणपत्र वाटपाची गती संत होती, मात्र ती तशी आता यापुढे राहणार नाही। यामध्ये अधिकाऱ्यांनी जर कुचराई केली तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं देखील आश्वासन देण्यात आलं। कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत आणि मिळाल्यानंतर त्यांची कास्ट व्हॅलिडिटी अर्थातच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यामध्ये मोठ्या अडचणी येतात। हा देखील एक यातील त्रुटी ही मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाच्या मंत्रिमंडळाच्या या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिली। यामध्ये सरकारला डायरेक्शन देता येत नाहीत असं विखे पाटील यांनी सांगितलं, कारण जात वैधता प्रमाणपत्र ही स्वतंत्र समिती आहे, या अधिकाऱ्यांना संविधानिक अधिकार आहेत, या अधिकाऱ्यांना सरकार डायरेक्शन देऊ शकत नाही। मात्र काही राज्यांमध्ये आता जात वैधता प्रमाणपत्र देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे, तसं काही महाराष्ट्रामध्ये करता येईल का याचा देखील शोध घेतला जाईल, हे देखील तपासलं जाईल आणि त्यानुसार सरकार यापुढे आगामी काळामध्ये निर्णय घेईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मराठवाड्यामध्ये जिल्हानिहाय गावनिहाय दौरे करून जिल्ह्यांमधील गावांमध्ये स्वतः समिती जाईल आणि ती तपासेल, त्या मराठा समाजाकडे असलेले प्रमाणपत्र तपासले जातील, त्यांच्या नोंदी तपासल्या जातील आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम हे युद्ध पातळीवर या पुढील महिनाभरामध्ये होईल असं सांगण्यात आलेलं आहे। या चर्चेदरम्यान काही वेळा या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बिनसल्याचं देखील समोर आलेलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळा असं देखील म्हटलं की तुम्ही आता इथून जाऊ शकता, आम्ही पाहुण्यांचा सन्मान करतो, मात्र तुमचं आणि आमचं जमू शकत नाही असं देखील ते म्हणाले आणि त्यामुळं उद्याचं उपोषण हे होणारच असा देखील निर्धार त्यांनी केलेला होता। मात्र आता या सगळ्या चर्चेअंती जे ठरलेलं आहे ते म्हणजे विभागीय आयुक्तांसोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे बैठक करतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीनंतर काय निर्णय होतो, कशा पद्धतीनं हैदराबाद गॅझेटचे अंमलबजावणी करता येऊ शकते आणि किती लवकर ती करता येईल या संबंधीचा निर्णय हा या बैठकीत होईल आणि तो निर्णय मनोज जरांगे पाटील यांना कळवला जाणार आहे आणि त्यानंतर ते त्यांचं उद्याचं उपोषण सुरू करणार की थांबवणार, त्याला स्थगिती देणार हे निश्चित केलं जाणार आहे। त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीमध्ये काय होतं हे देखील तपासलं जाणार। सातारा संस्थांचा गॅझेटचा GR काढा ही एक प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, मात्र हैदराबाद गॅझेटला स्थगिती आल्यामुळे जर सातारा गॅझेट जर पुन्हा एकदा मांडण्यात आलं किंवा त्यानुसार प्रमाणपत्र देण्याची मान्य करण्यात आलं तर त्याला देखील कोर्टामध्ये काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे सध्या सातारा संस्थांचं गॅझेट हे स्थगिती न देता त्याला
वेट अँड वॉचची भूमिका ही सरकारनं घेतलेली आहे, हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. मात्र या नोंदी सापडल्या त्या महत्वाच्या आहेत. 29 ऑगस्टला या आंदोलनाला 3 वर्ष होणार आहेत आणि त्यापूर्वी आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर प्रशासनाला आदेश दिले तर लवकरात लवकर हे मराठा समाजाला न्याय मिळू शकेल, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर प्रशासनाला आदेश द्यावे. प्रशासनाला त्यांनी आदेश दिल्याशिवाय प्रशासन हलत नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. हे सगळे प्रयत्न जे आहेत ते लवकरात लवकर झाले पाहिजे. सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 668 गुन्हे नोंद झालेले होते. हे देखील एक महत्वाची त्यांची मागणी होती की मराठा आरक्षणादरम्यान आंदोलनादरम्यान जे काही गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे. तर यासंबंधी 668 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 567 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. 191 गुन्हे हे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, त्यातीलही काही गुन्हे मागे घेतले जातील. मात्र काही गुन्हे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. काही ठिकाणी उग्र आंदोलन झालेलं होतं, जाळपोळ झालेली होती. या ठिकाणचे गुन्हे मागे घेण्यासाठी कोर्टाकडे जावं लागणार आहे. त्यामुळे काही गुन्हे हे लवकर मागे घेणं शक्य नाही, असं देखील आज सांगण्यात आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मान्य करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं एक मागणी आजच्या या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे सध्या तरी उद्याचं उपोषण हे टळलं जाऊ शकतं, उद्याचं उपोषण हे स्थगित होऊ शकतं, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण विभागीय आयुक्तांनी त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. नवीन विभागीय आयुक्त आलेले आहेत. जी श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत आणि त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, असं विखे पाटील यांनी सांगितलंय. आता ते किती वेळ मागतात, जवळपास महिनाभरामध्ये हे सगळे प्रमाणपत्र वाटप केलं जाईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं असलं तरीही त्यांना नेमका किती वेळ लागतो हे आजच्या थोड्या वेळामध्ये होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. प्रमाणपत्र देण्याचा वेग वाढला पाहिजे, अशी एक मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती. ती देखील मान्य करण्यात आलेली आहे. बीड जिल्हा सोडल्यास, बीड मधला कारभार सोडल्यास इतर ठिकाणी सर्वाधिक जो प्रलंबित काळ लागलेला होता, सर्वाधिक वेळ जो प्रमाणपत्र मिळण्यास लागलेला होता, तो म्हणजे धाराशिवमध्ये आणि हिंगोलीमध्ये. या 2 जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र वाटपामध्ये अधिक वेळ जातोय, असा एक आक्षेप आहे. तो देखील दूर केला जाईल, असं आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीमध्ये सांगितलेलं आहे. 2.5 लाख प्रमाणपत्र ही समिती स्थापन करण्यापूर्वीच दिली होती, असं देखील सांगितलं. त्यानंतर समितीने 61,000 प्रमाणपत्राचं, म्हणजे शिंदे समिती जी आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती, या शिंदे समितीच्या स्थापनेपूर्वीच 2.5 लाख प्रमाणपत्रांचं, ती जवळपास 3 लाख प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं होतं. आणि समिती स्थापन झाल्यानंतर आता 61,000 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित प्रमाणपत्रांचं वाटप हे लवकरच केलं जाईल. विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याविषयी मनोज जरांगे पाटील हे आग्रही राहिलेले आहेत आणि आता त्यांची ही मागणी देखील आज मान्य करण्यात आली आणि लवकरात लवकर हे प्रमाणपत्र, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी त्यांनी मागितलेला आहे सरकारने आणि त्या कालावधीमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचे आदेश दिले जातील, असं सांगण्यात आलेले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील काही वेळा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी उपोषणावरती ठाम असल्याची भूमिका मांडलेली होती. मात्र प्रसाद लाड असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची योग्य पद्धतीनं त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांची समजूत काढलेली आहे. त्यांनी उपोषण करू नये अशी भूमिका ही सरकारतर्फे या शिष्टमंडळाने व्यक्त केलेली आहे. आता नेमकं मंत्रिमंडळ काय निर्णय घेतं, कारण ही मराठा आरक्षण उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळ उपसमिती आहे, त्यामुळं यांचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. त्यामुळे या समिती आता काय निर्णय घेते विभागीय आयुक्तांच्या बैठकीमध्ये आणि तो निर्णय मनोज जरांगे पाटील यांना कळवला जाईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, ते उद्या उपोषण करणार की उपोषण स्थगित करणार,
हे पाहणं महत्वाचं ठरणार. मात्र आजच्या ज्या एकंदर बैठकीवरून, त्यांच्या चर्चेवरून आणि एकंदर बॉडी लँग्वेजवरून जेव्हा ही चर्चा संपली आणि हे सगळे नेते चहा पानासाठी आतमध्ये गेले, त्यानंतर तोपर्यंत जे काही चर्चा झालेली आहे त्यांच्या कॅमेऱ्यासमोर, त्यावरून तरी असं दिसतंय की उद्याचं उपोषण हे स्थगित होईल. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या या मान्य केल्या जाणार आहेत आणि त्या मागण्यांनुसार सरकार यापुढे काम करेल असं देखील जाणवत आहे. त्यामुळं नेमकं काय होतं, या संबंधी काय निर्णय येतो आणि तो निर्णय काय असेल याची सर्व माहिती तुम्हाला मायमहानगर.com वरती वाचता येईल. त्यासोबतच या संबंधीच्या अधिक माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहता येतील. आणि ते तुम्ही यासाठी जर माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मराठा आरक्षणासंबंधीच्या संपूर्ण बातम्या, सविस्तर बातम्या तुम्हाला तिथे पाहता येतील. धन्यवाद.